पळून गेली होती ना हा त्या मैत्रिणीला हात धरून हरतालिका. त्या आली नावाची सखी आहे, त्या सखीचा हात धरून दोघी मैत्रिणी पळून गेल्या होत्या आणि भगवान शंकराची उपासना केली होती. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीया. त्याप्रमाणे या ठिकाणी भगवान शंकराची पत्नी पार्वतीने या चंचुलीला सखी म्हटलं. सखी म्हणजे मैत्री. आता काय कमी आहे? उजळले भाग्य आता आवडे चिंता वारली. ज्या जगत जननी उमादेवी पार्वतीला एके दिवशी त्या चंचुलीनं साष्टांग नमस्कार घातला आणि डोळ्यातून पाणी आणून पार्वतीला विनंती केली, जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझा अर्पिला, तुझ्या फुलवरा बांधिला. हे जगदंबे मी तुला या ठिकाणी विनंती करते. हात जोडले आणि देवीची स्तुती केलेली आहे. या सुंदर स्तुती बघा. गिरिजे स्कंदमातस्त्वं सेविता सर्वदा नरैः सर्व सौख्य प्रदेशं भोप्रिये ब्रह्मस्वरूपिणी. हे स्कंदमाऊली, हे पार्वती, हे उमा, हे गिरिजा, जीव तुझी नित्य सेवा करतात. ब्रह्मस्वरूपिणी, सर्व सुखदायिनी, सच्चिदानंद स्वरूपिणी, आद्य प्रकृती. हे कुणाचे विशेषण आहे? ते पार्वतीचे विशेषण. संहार करती. आणि चंचुलेला संबोधून मोठ्या प्रेमाने म्हणाली की सखी, आज तू माझी एवढी स्तुती केलीस, काय कारण आहे? खरं काय ते सांग. तेव्हा त्या पार्वतीने चंचुलीला विचारल्यानंतर चंचुला म्हणते, हे शैलजे. शैलजा म्हणजे पार्वती. श्री शैल्य पर्वतामध्ये जे नित्य निवास करते म्हणून तिला शैलजा म्हणतात. आपले नाव वेगळे. नाव शांती आणि रोज भांडणं आणती. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. काय झालं? काय म्हणते ती की हे शैलजे. चंचुलीने पार्वतीला नमस्कार केला आणि शैलजा म्हणून शब्द उच्चारला आणि शैलजे विनंती आहे तुला, माझंच कल्याण झालंच झालं. कारण पार्वती तू माझा हात धरलास म्हणजे जीवनामध्ये सगळं काही मिळालं. पण मला माझ्या यजमानाची चिंता आहे. यजमान म्हणजे पती. पतीची मला चिंता आहे. की त्यांची कशी दशा असेल. मी तुझ्या बरोबर आनंदी आहे, पण मी त्यांच्याशिवाय आनंदी राहू शकत नाही. कुणाशिवाय? माझ्या पतीशिवाय. मला माहित नाही ते नेमकं कुठे आहेत म्हणून. आणि तू सर्वांतर्यामी आहेस. तुला जगातलं ज्ञान आस्ती भाती प्रिया आणि त्रिकालाबाधी ज्ञान जगदंबे तुला आहे. म्हणून मी तुला विनंती करते की माझे यजमान सध्या कुठे आहेत ते मला सांग. माझे पती कुठे आहेत ते मला सांग. त्यांची गती काय असेल.